इथे मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण वितरित करणार आहोत। मुख्य मंचावर आपले जे मान्यवर आहेत त्यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच तिथे आपण वितरित करतोय। मॅन ऑफ द मॅच चं जे पारितोषिक आहे ते इथे वितरित केलं जाईल। वैभव जो मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू आहे तो आपल्याला मुख्य मंचावर पाहायला मिळतोय। मयूर पष्टे यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच आपण वितरित करणार आहोत। गोटी ज्यांच्याकडनं हे पारितोषिक आपण इथे वितरित करणार आहोत। बघा ऑन स्क्रीन मला दाखवलं जाईल वैभव जे मॅन ऑफ द मॅच राहिले। नवा सामना इथे आपल्या भेटीला येतोय आणि या नव्या सामन्यात ओपन करण्याकरता मैदानामध्ये मुराद आलाय आणि मुरादच्या साथीनं शोएब गोलंदाजीच्या ट्रॅकवर पांड्या पहिल्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय। पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर संदीप सांबरे अर्थात पांड्या जो पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय। पहिलाच बॉल राईट ऑन द टार्गेट, बँग ऑन द टार्गेट, फर्निचर डिस्ट्रॉय झालंय, माघारी परतावं लागेल इथे, विकेटचं पतन, खेळाडू बाद। नवीन फलंदाज आबिद सध्या मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय। चांगली बॅटिंग तुम्हाला मैदानाच्या आतनं करावी लागेल। आणि पहिल्या चेंडूवर एक महत्त्वपूर्ण सफलता, एक महत्त्वपूर्ण विकेट इथे आपल्या नावावर केली आहे। अचूक टप्पा आणि अचूक लाईन लेंथ च्या तहत तो बॉल तिथे डिलिव्हर्ड होत असताना आपण पाहिला तिथे मुरादला माघारी परतावं लागला आणि आबिद नव्यानं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जाताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षण ते सजवत असताना धीरज झा जो केंद्रबिंदू आहे या मैदानाचा, कारण विकेट कीपर म्हणून काम करतोय। विकेट कीपर म्हणजे मैदानाचा केंद्रबिंदू असं म्हटलं जातं आणि त्या केंद्रस्थानी उभं राहून इथे क्षेत्ररक्षण सजवत असताना इथे मात्र उडवलं आबिदच्या बॉलला, हितेश तिथे बॉलला जज करतोय, मात्र बॉल त्याच्या आवाक्याबाहेर, या मैदानाच्या या प्रांगणाच्या बाहेर षटकार। एक चांगला स्ट्रोक तिथे आबिदच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला डाऊन द ग्राउंड क्षेत्रात ओव्हर द लॉंग ऑफ। त्यानं हा फटका तिथे सजवला आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना एकंदर जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावर। 2 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर 6 धावा दाफलकावर आहेत। चांगला बॉल ऑफस्टंबर ठेवला तिथे जर आपण पाहिलं तर विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला, निर्धावच्या स्वरूपाने जो बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला होता त्यावर विकेट कीपरकडे चेंडू न आल्या कारणाने एक धाव इथे बाईकच्या स्वरूपाने मिळेल। 1च्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होतीये। दाफलक पुढे सरकत असताना 7 वर। 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय। या 3 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस दाफलकावर 7 धावा। अमृत देवडा आमच्या सोबत एक्स्ट्रा खेळाडूच्या स्वरूपाने आहेत, एक हार्ड हिटर बॅटर आहेत, मात्र आज वालीवमधले खूप सारे खेळाडू ते उपस्थित आहेत आणि त्यामुळे एक्स्ट्रा हे कामगिरी ते बजावतात। गरजेचं आहे टीमच्या सोबत असणं आणि टीमला सपोर्ट करणं ते गरजेचं आहे। यावेळेस जर आपण पाहिलं तर तिथे एक यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॉल वेगाने चाललाय, सीमा रेषेला क्लिअर करेल, चौकारामध्ये कन्वर्ट होईल। 4च्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होतीये। धावसंख्या 4 या आकड्यानं वाढत असताना यावेळेस जाऊन पोहोचते ती एकंदर 13 या आकड्यावर। चांगली फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। 5 चेंडूचा खेळ झालाय, 13 धावा दाफलकावर आहेत।
चांगली फलंदाजी मैदानामध्ये करणं गरजेचं आहे आणि ती चांगली फलंदाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे. शोएब यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिट, माघारी परतावं लागेल, विकेटचं पतन होईल. अभित यावेळेस तंबूच्या आसराला परतत असताना पाहायला मिळेल. विकेट नंबर 2, दुसरा झटका लागलाय तो टीम अमीन बॉईज वसई फाटाला. अभित बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फराद फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. बघूया फराद कशा पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये करेल, कशा पद्धतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करेल. शोएब आहे मैदानाच्या आतमध्ये, फराद त्याच्या साथीने फलंदाजी करण्याकरता दाखल झाला. युवराज येतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. ओव्हर नंबर 2 करता गोलंदाजी करण्याकरता त्याला प्रचारण केले गेले. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर ते आता थोडंसं पांगर असताना पाहायला मिळेल. पेट्रोलिंग सीमारेषा नजदीक होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली. वाडा क्रिकेट असोसिएशनचे सर्व संघ या स्पर्धेमध्ये खेळले. प्रत्येक संघानं आपले 100% एफर्ट लावले. मात्र सर्वांचंच स्वप्न क्वालिफाय होण्याचं पूर्ण होऊ शकलं नाही. आज सकाळच्या मॅच मध्ये तिथे जर आपण पाहिलं तर टीम कुडूस 11 क्वालिफाय होताना पाहायला मिळाली. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर अगदी टो क्रशिंग यॉर्कर ज्याला म्हणतात अगदी तशा पद्धतीचा बॉल होता. अभितच्या माफ करा फरादच्या पायाच्या जवळ शूजला तो जवळ जात असताना बॉल पाहायला मिळतोय. एक सिंगल तिथे मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा. शोएब या आधीच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिले होते. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला होता. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत असताना आपण पाहतोय. ऑफ्टमवरना चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. मुबारक खान आहे. जोपर्यंत मुबारक खाननं या बॉलला रिटर्न केलं, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलं. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ते एकंदर 15 या आकड्यावर. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होते. यावेळेस मात्र तिथे पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र हा पल्लूचा स्ट्रोक खेळत असताना बॅटमध्ये बॉल परफेक्ट मिडल झाला नाही. पल्लूचा स्कूप तुम्ही जेव्हा खेळता, पल्लू स्ट्रोक जेव्हा खेळता तेव्हा हा बॉल बॅटवर येणं गरजेचं आहे. नजरेचा हा खेळ आहे, कारण गोलंदाजाच्या वेगाचा वापर करत असताना तुम्हाला बिहाइंड विकेट तिथे चांगले रन्स मिळवायचे असतात. मात्र यावेळेस तो फटका फसला. यावेळेस 1 रन मिळाली. मात्र या पद्धतीच्या फटक्यांमध्ये विकेट जाण्याचे चान्सेसही खूप जास्त असतात. रिस्की स्ट्रोक असतात. हे थोडंसं दूर ठेवलं, ऑफ्टमवरनं अतिरिक्त बाहेर ठेवलं. वाईटचा इशारा यावेळेस पंचांच्या माध्यमातून आलाय, कारण इथे लाईन टू लाईन वाईट आहे. त्यामुळे तुम्ही अतिरिक्त बाहेर जर पिचिंग केली तर तिथे त्याला वाईट म्हणून करार केलं जाईल. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत या ओव्हर मधला कंप्लीट झाला. युवराज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. ऑफ्टमवरनं यावेळेस शोएबनं उडवले बॉलला. फैजान मंसुरीच्या मस्तकावर दस्तक. बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार. कशा पद्धतीने चेंडू इथे डिलिव्हर केले जाते. युवराज समोर फलंदाज सज्ज होते. यासीन यावेळेस हा बॉल हवेमध्ये आहे. विकेटच्या मागे शॉट फाईन लेग मध्ये खेळाडू होता जो वेगाने त्या बॉलवर आला आणि जोपर्यंत त्यानं त्या बॉलला फील केलं, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. ज्या 1च्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं
24 या आकड्यावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. 24 धावा दाफलकावर आहेत. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. प्रतिषेधक 12 या सरासरीने 24 रन दाफलकावर आपण पाहतोय. अजूनही जर आपण पाहिलं तर सहा चेंडूचा खेळ बाकी आहे आणि शेवटच्या 6 बॉल मध्ये चांगला खेळ तुम्हाला मैदानाच्या आतनं जरूर दाखवावं लागेल. चांगलं क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतनं खेळावं लागेल. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता फैज जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे त्यावेळेस ऑफ्टमर ठेवलं. अतिरिक्त बाहेर राहिला वाईटचा हा इशारा आला. यासीन सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगली फटकेबाजी करणं जाणतो, चांगले स्ट्रोक खेळणं जाणतो आणि यासीनची जर बॅट चालली तर एक चांगली सुस्थिती 35-36 एक अशी टोटल आहे ना ज्याबरोबर संघर्ष फाईट खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळू शकते. त्या 35-36 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथे निश्चित अमीन बॉईजचा संघ करताना पाहायला मिळेल. समोर इथे डाऊन द ग्राउंड क्षेत्रात चांगला फटका आहे. फैजान मंसूरी आला बॉलवर. जोपर्यंत फैजाननं बॉलला उचललं, रिटर्न केलं धीरज पर्यंत तिथे 2 धावा सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्या. ज्या 2 धावसंख्येने दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती एकंदर 27 या आकड्यावर. फयाज अखेरचा अंतिम षटक हाताळतोय सध्या. लोव्हर फुल टॉस होता मात्र तिथे बाहेरच्या बाजूने निघणारा हा बॉल वाईटचा इशारा. एकंदर या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 1 बॉलचा खेळ झाला आणि त्यामध्ये 4 धावा आल्यात तर 2 वाईट या ओव्हर मध्ये आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाले. 36च्या जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न तो मनसुबा मनामध्ये जरूर आहे आणि काय इथे त्या 36 पर्यंत पोहोचणं शक्य होईल ते आपल्याला मैदानाच्या आतनं बघायचंय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे धीरजच्या हातामध्ये जाऊन वसत असताना आपल्याला पाहायला मिळतं. एक निर्धाव चेंडूची गणना ती गरजेची आहे कारण पहिल्याच बॉल मध्ये 2 एक्स्ट्रा रनच्या मदतीने 4 धावा आल्या होत्या. त्यामुळे या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर तिथे कुठेतरी रोखणं, शांत करणं ही जबाबदारी आली होती फयाजवर. फिरवलं, चकावलं, बंदिस्त केलं, शांत ठेवलं. फराद सध्या स्ट्रगल मध्ये थोडीशी दुखापत आहे. क्रॅम्प न त्रस्त आहे आणि क्रॅम्प न त्रस्त असल्या कारणानं ही रन्स तो वेगाने कंप्लीट करू शकणार नाही ते माहित आहे धीरज. त्यामुळे नॉन स्ट्राईक एंड कडे फेकतोय कारण तो स्ट्राईक पासून जेवढा जास्त दूर राहील तेवढा जास्त फायदा निश्चित मिळेल. आणि यावेळेस तिथे बॅटची आउटसाइड एज आणि तदनंतर कॅच विकेट खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय तो यावेळेस बबलू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येतोय. बघूया बबलू मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने खेळ करेल. येणारे जर आपण पाहिले तर या ओव्हरचा हा 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. फयाज सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्हाला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. या दरम्यान चांगला बॉल अपील मात्र बॉल थोडासा जमिनीवर लागून गेला हे पंचाने दर्शवलंय आणि त्यामुळे एक निर्धाव चेंडू तो महत्वाचा आहे कारण धावसंख्या अगदी आता संकुचित करण्याचा प्रयत्न केला. 28 धावसंख्येवर रोखलं गेलंय, शांत ठेवलं गेलंय. शेवटचा बॉल त्यावर मोठा फटका जर बबलूच्या बॅटमधनं आला तर 35 पर्यंत जाणं शक्य होईल आणि 36 म्हणजे एक चांगलं टार्गेट सेट करू शकतात. या दरम्यान एक आणखी चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि 28 धावांवर
ही पहिली इनिंग थांबवली गेली. 29चं लक्ष इथे ठेवलं गेलंय. बघूया 29 धावसंख्येचं लक्ष कशा पद्धतीने पूर्णत्वाला नेलं जाईल. उत्तरार्धामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मग तत्पूर्वी आपण करूया टॉस. यानंतरची जी मॅच आहे एका बाजूने टीम गावदेवी अकलोली आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळण्याकरता आपल्याला पाहायला मिळेल टीम थँक्यू बँड पथक. चला गणेशपुरी संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्याकरता लगेचच संपर्क साधायचा आहे. टीम अन्वी 11 गणेशपुरी आणि गावदेवी अकलोली एकाच विभागातील दोन टीम ज्या एकमेकाच्या विपक्षामध्ये आपल्याला खेळ करत असताना पाहायला मिळतील. चला सलामीचे बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर आगेकूच करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आली आहे. निलेश आणि धीरज ही जोडी सध्या मैदानामध्ये आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतं. यावेळेस मात्र पहिलाच बॉल निलेश सांबरे इथे माघारी परतत असताना पाहायला मिळेल. शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश मिळालंय. विकेट मिळतीये खेळाडू बाद. थँक्यू बँड पथक. अगदी अप्रतिम बँडचं वादन सध्या मैदानामध्ये तुम्ही पाहताय. संदीप अँड टीम अगदी चांगलं काम बँडच्या माध्यमातून सध्या या मैदानावर करतायत. नवीन फलंदाज फैजान मंसुरी सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. सद्दाम त्याच्या विपक्षामध्ये आहे. इथे मात्र बॉलला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत तिथे बॉलला फील्ड केलं एक सिंगल इथे मिळेल. लेगबाईचा इशारा आलाय. हसमुख पाटील सध्या मैदानामध्ये आहेत आणि त्या हसमुख पाटील यांच्याकडनं हा लेगबाईचा इशारा तुम्ही पाहताय. 1च्या मदतीनं
धावफलक जर आपण पाहिलं तर 0वरनं 1 या आकड्यावर, कारण निलेश गोल्डन डकचा शिकार ठरला. पहिल्याच बॉलवर त्याला माघारी परतवलं तिथे. चांगला कॅच तिथे यासिनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर सद्दाम. चांगला बॉल आतल्या बाजूने आला. अपील होती म्हणजे इथे आवाज आला होता. बॅटची आतल्या साईडची कडा घेतल्यानंतर बॉल मुरादपर्यंत गेला होता. हा झेल होणं गरजेचं होतं. तिथे जर आपण पाहिलं तर तो झेल सुटलाय, जीवनदान मिळालंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतं. यावेळेस मात्र बॉडी लाईन वर दिला, त्याचा योग्य त्याला फायदा घेतला. बॉलला उडवून फेकून दिलाय लॉंग लेगच्या सीमारेषा पार. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना यावेळेस मात्र धीरजनं पुढच्या गॅप खेळण्याचा प्रयत्न केलाय. तिथे एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केले गेले. एकच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावफलक 1 आकड्याला पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ते एकंदर 6 वर. चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून केली आहे, कारण विजयाकरता 29 धावसंख्येचं लक्ष, 29 धावसंख्येचं लक्ष तुम्हाला महागडे करायचंय तर मग अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. आणि सध्या जर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सद्दाम योग्य टप्प्यावर गोलंदाजी करताना फलंदाजाला बंदिस्त करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतनं करतो. यावेळी चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय. बाकीची कामगिरी आमचे पंच कंप्लीट करतील. हसमुख पाटील तिथे आम्हाला इशारा करतात, हा वाईड आहे. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 5 बॉलचा खेळ, ज्यामध्ये 7 धावा आल्यात. फैजान आणि सद्दाम या दोघांमधला संघर्ष. ऑफस्टंपवरनं उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेत. शोएब चेंडूच्या खाली एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याची गणना आहे आणि एक चांगला कॅच शोएबनं तिथे टिपलाय. विकेट मिळते खेळाडू बाद. कोणी एन्जॉय करो ना करो, आमचं बँड पथक एन्जॉय करते. ते स्वतःच वाजवून एन्जॉय करतायत संदीप अँड टीम. सध्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावर जर एकंदर आपण पाहिली तर ती 7 आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. दुसऱ्या ओव्हर करता मुन्ना गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. जबाबदारी तर आहे, त्या जबाबदारीला इथे तुम्हाला योग्य तऱ्हेने कंप्लीट करावं लागेल. धीरज आणि साथीनं जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये तानाजी धायगुडे दाखल झालाय. चला खूप उशीर जातोय. आम्ही सातत्यानं मगासपासून म्हणतोय की वेळ वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल. यानंतरच्या दोन्ही टीम ऑन युअर मार्क सज्ज राहायचे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. मुन्ना इथे मात्र चांगला बॉल. धीरज आज स्ट्रगल मध्ये आहे. आज धीरज जेही बॉल जर आपण पाहिले तर फिरलेत, टप्पा खाल्यानंतर कट झालेत, बाहेरच्या बाजूने निघालेत. त्या बॉलला खेळताना स्ट्रगल मध्ये पाहायला मिळालाय. इथेही हा बॉल जर आपण पाहिला तर टप्पा खाल्यानंतर कट झाला, बाहेरच्या बाजूने निघाला आणि जे लक्ष आहे ना ते विचलित आहे. आय साईड थोडीशी डळमळीत आहे. मात्र गुणवत्ता आहे. यावेळेस ते दाखवून दिलं. बॉलला यावेळेस उंच हवेतनं फेकून दिलं सीमारेषा पार. षटकार.
चांगला फटका यावेळेस धीरज झहाच्या बॅटमधनं आपण पाहिला बॉलला सीमारेषे पलीकडे षटकारामध्ये कन्वर्ट करतोय. बाहुबली म्हटलं जातं वालीव क्रिकेटचा आणि यावेळेस एक तो तगडा प्रहार पाहिलाय. यावेळेस मात्र पायातील बॉल पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीने खेळला. बॉल वेगानं चाललाय, थांबवणं कठीण होतं, मात्र तिथे खूप चांगली कामगिरी करत असताना त्या बॉलला स्टॉप केलं. रन तिथे जर आपण पाहिलं तर सेव्ह केल्या. 2 धावा वाचवल्या, 2 धावा आल्या. या 2च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होतीये. धाफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ते एकंदर 15 या आकड्यावर. एकंदर 3 चेंडूचा खेळ, त्यानंतर 15 धावा धाफलकावर आहेत. अजूनही 14 धावा तुम्हाला विजयाकरता बनवायच्या आहेत. 9 चेंडू तुम्ही 15 धावांकरता वापरलेत, 9 बॉल मध्ये 14 बनवायच्या आहेत. चांगला बॉल तिथे आउटसाइड दी ऑफ स्टंपची पिचिंग होती. त्यानंतर तिथे बोर्ड आकाशाकडे गेले. तानाजीला माघारी परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपानं. विकेट खेळाडू बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप सांबरे फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया संदीप कशा पद्धतीने बॅटिंग करेल, कशा पद्धतीने स्ट्रोक खेळेल, कशा पद्धतीने या डावाला आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करेल. 14 धावा त्या तुम्हाला विजयाकरता अजूनही बनवायच्या आहेत. जागा आहे इथनं ही कारण येणारे इथनं 8 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज आहे. मुन्ना सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर, संदीप सांबरे अर्थात पांड्या त्याच्या विपक्षामध्ये. यावेळेस मात्र फुल टॉस होता, ऑन साइडला खेळला, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. डबल करता कॉलिंग असेल का? शोएब तिथे जर आपण पाहिलं तर जाणून बुजून फंबल केलंय, ते ठाऊक आहे आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर तिथे रन ना घेणं पसंत केलं. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केले गेले. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावफलक जर आपण पाहिलं तर 16 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजूनही 13 धावा विजयाकरता बनवायचे आहेत. 7 चेंडू इथनं शिल्लक आहेत. यावेळेस मात्र बॉडी लाईनवरचा बॉल तिथे चांगल्या पद्धतीने खेळला. एक सिंगल इथे धावफलकावर जोडली जाईल. येणारे शेवटचे 6 बॉल विजयाकरता 12 धावसंख्येची गरज. सहा चेंडूचा खेळ, 12 धावसंख्येची गरज आहे. शेवटचं ओव्हर गोलंदाजीच्या ट्रॅकवर विलास राजभर डीके तो तुम्हाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज विलास राजभर डीके आलाय. पहिलाच बॉल मिड विकेट, सीमा रेषा पार, षटकार. जर आपण पाहिलं तर इथला बॉल शिल्लक आहेत 5 आणि धावसंख्येची गरज आहे 6. 5 चेंडूचा खेळ, 6 धावसंख्येची गरज. मॅच अजूनही रंगतदार आहे, ऑन आहे. डीके आणि त्याच्या विरोधामध्ये धीरज. मैदानाच्या आतमध्ये एक चांगली मॅच, एक चांगलं बॅटल रंगत असताना आपण पाहताय. बॅक टू बॅक दुसरा बॉल इथे चाललाय सीमारेषेच्या दिशेनं.
क्षेत्ररक्षक येतोय वेगानं, एक सिंगल तर मिळाली, डबल करता कॉलिंग आहे वेगानं. इथे जर आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेकरता येण्याचा प्रयत्न आहे आणि तिथे विकेट सॅक्रिफाईस केली आहे. एक सिंगल मिळाली, एकच्या मदतीने आता येणारे 4 बॉल शिल्लक आहेत. विजया करता 5 धावसंख्येची गरज. नवीन बॅटर आपण लवकर मैदानामध्ये यायचंय. धीरज खूप उशीर होतोय. लवकरात लवकर नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये यायचंय कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. येणारे 4 चेंडू विजया करता 5 धावसंख्येची गरज. टीम गणेशपुरी सज्ज राहायचंय. या मॅच नंतर लगेचच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येऊन फिल्डिंग लावायची. वेळ घेऊ नका. त्यानंतर टीम गणेशपुरी आपल्याला रेडी राहायचंय कारण एक टीम आपल्याला आजच्या दिवसात क्वालिफाय करायचीच आहे. त्यामुळे गणेशपुरी संघ सज्ज राहायचंय. फयाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आला. इथं जर आपण पाहिलं तर येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत. विजया करता 4 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावसंख्येची गरज आहे. 4 बॉल 5 हे समीकरण जुळवायचं आहे. DK गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. समोर धीरज झा त्याच्या विपक्षामध्ये. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. खेळ खलास. फेकून दिलं या बॉलला सीमारेषा पार. इथे विजयी होतीये टीम वालिव. शौर्य पॅन्थर्स ग्रीशा 11 वालिव या टीमला विजयाच्या शुभेच्छा.